कल्याण स्थानकामध्ये डिटोनेटर्स सापडल्यानं खळबळ माजलेली आहे। स्थानकामध्ये डिटोनेटर्स ठेवणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे। कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर हे डिटोनेटर्स ठेवलेले होते। स्थानकातील सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। डीसीपी मनोज पाटील लोहमार्ग पोलीस स्टेशनचे आपण त्यांनाच विचारून घ्या सर, नेमकं हे स्फोटक जे पदार्थ आहेत ते कशा पद्धतीने मिळाले, कुठे ठेवलेले आणि काय किती जप्त केले? कल्याण वेस्ट इथे स्फोटकं नाही आहेत, डिटोनेटर आहेत। जवळपास 54 इलेक्ट्रिक डिटोनेटर आपल्याला मिळालेले आहेत। अँड जिलेटिनसारखं जे स्फोटक आहे त्याला ब्लास्ट करण्यासाठी हे वापरलं जातं। जिलेटिन जे आहे ते विहिरी, खदानी यांच्या कामासाठी वापरण्यात येणारं स्फोटक आहे। या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने माहिती मिळाली, म्हणजे पोलिसांची सगळी टीम वेळेवरती पोहोचली? कारण वर्दळचं ठिकाणे मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण होतं आणि वेळेवरती आपण सगळं आपल्या ताब्यात घेतलेलं आहे, ते काय सांगा? आईज अँड इयर म्हणून आमची एक योजना आहे। त्या अंतर्गत पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशनवरील जो काही ग्राउंड स्टाफ असतो त्याला आपण सेन्सिटाईज केलेलं आहे। त्यांनीच आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे आणि माझं सर्वांना आवाहन आहे, सर्व जनतेला आवाहन आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अँड कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये, आमिषांना बळी पडू नये। कॅमेरा पर्सन मोहन सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।